मी गेली 23-24 वर्षाला बाबांचा भक्त आहे. म्हणजे साधारण 2000 कारण का आमच्या घरामध्ये एक छोटा वडील सायकलवरती मांजरीवरून इथं आले शिर्डीला, तेव्हा त्यांनी एक फोटो आणला होता. परंतु तो फोटो आमचं घर बदलल्यानंतर कालांतरानं तो गेला. परंतु ती ओढ जी मला लागली होती कायम बाबांची, ती कायम होती. मग त्यानंतर मी 2005ला पत्नीसह इथं आलो. इथं आल्यानंतर मग ते जे मी जे बाबांमध्ये गुंतून गेलो की मग त्यांचे ते आरती हे ते छोटी मूर्ती नेऊन रोज आरती करायची, संध्याकाळी तिन्ही करायची, मी करायची. असं ते बाबांची गोडी आणि प्रेम वाढत गेलं. मग त्यांनी माझ्या जीवनात मला भरभरून इतकं दिलं प्रचंड की बाबा, त्यामुळे मला त्यांच्याविषयी एक चांगली भावना आणि त्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम, त्या आतुरतेने आम्ही आजचा जो दान केलं आहे हे त्याची एक संकल्पना आहे की बाबा बाबांनी आम्हाला एवढं भरभरून दिलं. ही माझी 2 सोन्यासारखी मुलं, एकाचं नाव साई आहे, एकाचं नाव ओम आहे. हे त्यांच्याच प्रसाद आहे असं मी समजतो, आम्ही समजतो. आज साईबाबांना आम्ही 55 ग्रॅम सोन्याचा हार त्या ठिकाणी दान केला आहे बाबांना. त्याचा ह्याच्यासाठी दान केला की मी एक 11 गुरुवार इथं शिर्डीमध्ये येण्याचा संकल्प केला होता. कारण का की मला आजपर्यंत एक मधला कालांतर माझा एक 4-5 वर्षाचा खूप खडतर गेला. त्यानंतर बाबांना ही पण सांगायची, मी पण सांगायचो, रोज आरती करताना बोलतो. पण त्यानंतर मग ते माझं जीवन अगदी पलटल्यासारखं झालं आणि त्यातून मग आम्हाला पुन्हा एकदा आमचं जे काही व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये यशप्राप्ती मिळाली. आणि त्या हेतूने आम्ही बाबांचे एक पाईक म्हणून त्यांना फुल नाही फुलाची पाकळी आमच्या व्यवसायातून 2 रुपये आम्हाला मिळतात, त्याची फुल नाही फुलाची पाकळी बाबांना आम्ही अर्पण केली. एवढाच आमचा उद्देश आहे. बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त येत असतात. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या दानपेटीमध्ये भरभरून ते दान करत असतात. आज पुणे येथील साईभक्त श्रीयुत राजेंद्र मुरलीधर गारुडकर यांनी जवळपास 55 ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत सुंदर असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जवळपास जी आहे ती 5,40,000 रुपये आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.